2021 मध्ये पार्थ पवार आणि शीतल तेजवानींची पॉवर ऑफ अटर्नी झाली होती। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाने यांनी हा आरोप केलाय। पॉवर ऑफ अटर्नीच्या प्रत्येक पानावर पार्थ पवार यांची सही आहे। 4 एप्रिल 2023 पासून तृप्ता ठाकूर आणि अजित पवारांच्या पीएची सुद्धा चर्चा झाली। 2023 पासून अजित पवारांचे पीए सगळं मॅनेज करत होते असंही दमानिया म्हणतात। मुंडवा जमीन प्रकरणात अजित पवारांचा समावेश असल्याचे पुरावे सुद्धा समोर येत आहेत असं दमानिया म्हणतात। गृहमंत्र्यांनी पार्थ पवारांचं नाव एफआयआर मध्ये दाखल करावं अशी मागणी अंजली दमाने यांनी केली आहे। अंजली दमानियांकडे जाऊयात, आपल्या सोबत आहेत अंजलीजी। धन्यवाद पुढारी न्यूज बरोबर संवाद साधण्यासाठी। माझा पहिला आणि एकदम बेसिक प्रश्न आहे, या सगळ्या सह्याच आपल्या नाहीयेत असा आरोप, असा दावा पार्थ करत असताना आता एका कागदावर सही केली काय किंवा सगळ्या एनओसी पॉवर ऑफ अटर्नीवर केली काय? त्यांचं म्हणणं या सह्या माझ्या नाहीच आहेत। अंजलीजी नाही, ते दुसऱ्या पत्राबद्दल बोलले की त्याच्यावर माझी सही नाही असं त्यांचं म्हणणं आहे। पण आताच्या घटकेला ही जी पॉवर ऑफ अटॉर्नी मी दाखवली आहे आणि याच्यात जर आपण बघितलं तर पार्थ पवारची सही देखील आहे, फोटो देखील आहे, फोटोवर स्टॅम्प देखील आहे, हे डॉक्युमेंट नोटराइज्ड आहे, विटनेसच्या प्रेझेन्स मध्ये आहे। तर याच्यावरनं सगळं स्पष्टपणे दिसतंय की हे पार्थ पवारनी केलेलं आणि प्रत्येक पानावर, जसं मी म्हटलं, याच्या प्रत्येक पानावर पार्थची सही आहे। आता हे डॉक्युमेंट काय आहे की मे 2021 ला थेट शीतल तेजवानींनी पार्थ पवारला ही जमीन पॉवर मध्ये त्याच्याकडे दिली असं हे क्लिअर कट आहे। म्हणजे त्याच्यात सगळं करण्याचे ते अधिकार जे आहेत ते पार्थ पवारला तेव्हा दिले। आता महत्वाचा प्रसंग काय आहे की सगळे अधिकारी कसे सामील होते। जर आपण हे बघितलं की राम चौबे पीए टू अजित पवार यांचं सगळं कॉन्व्हर्सेशन, ज्याच्यात अगदी 2023 पासनच की आता मी सीपी ऑफिसला पोहोचलोय, वाघमारे नावाचे जे अधिकारी आहेत, आयो जे चौकशी अधिकारी आहेत, त्यांचे नंबर एक्सचेंज होतात। म्हणजे आपण काय लेवल पर्यंत ही लोक जातात। म्हणजे ज्या दिवशी पोझिशन घेतलं गेलं तेव्हा सुद्धा एका ऑफिसरला सांगितलं गेलं होतं। आणि हे सगळे कोण आहेत तर 2 अजित पवारांचे पीए आहेत आणि 1 ओएसडी आहे। त्याचं पूर्ण चॅट आणि व्हॉइस कॉन्व्हर्सेशन, हे जे सगळं डिटेल्स आहेत, हे बघा, विकास पाटील, ढाकणे, या सगळ्यांचं एंटायर कॉन्व्हर्सेशन जे त्यांनी तृप्ता ठाकूर यांच्याबरोबर केलेलं। आणि सगळ्यात शॉकिंग म्हणजे एक जर कलेक्टर करत असेल तर हे कलेक्टर संतोष हिंगणे, याच्यात तर सरळ सरळ असं दाखवलंय की डॉक्युमेंट्स तुम्ही जे देणार असाल त्याची पीडीएफ मला द्या, बाकी तुम्ही फाईल सबमिट करा। ती ताबडतोब तृप्ता ठाकूर त्यांना ती पीडीएफ पाठवतात, फाईल सबमिट झाल्याचं कळवतात, ताबडतोब त्याची नोटीस रेडी आहे असं त्यांना सांगितलं जातं की नोटीस रेडी आहे। मला तर धक्का हे बघून बसला की तृप्ता ठाकूर त्यांना एक लोकेशन पाठवतात। आता हे कशासाठी आहे की बाबा इथे पोचा म्हणून आहे, अधिकाऱ्याला तिथे पाठवा म्हणून आहे। हे लोकेशन कसलं आहे माहितीये प्रसन्न? हा पार्थ पवारच्या बंगल्याचा लोकेशन आहे, जिजाऊ बंगल्याचं। यानंतर ते ज्या दिवशी डॉक्युमेंट करणार आहेत त्या दिवशी, गुड मॉर्निंग सर, मी आता तिथे डॉक्युमेंट करायला पोहोचतेय। डॉक्युमेंट झाल्यानंतर, डॉक्युमेंट झालं, अमुक अमुक रजिस्ट्रेशन नंबर आहे आणि असंख्य व्हॉइस कॉल्स होतात। याच्यावरनं दिसतंय की पूर्ण यंत्रणा त्यांच्यासाठी काम करत होती। पूर्ण पीए अजित पवारांचे 2023 पासून होते। म्हणजे अजित पवार जे म्हणतात की मला याच्यात काही माहिती नाही, हे शक्यच नाही। दिस इज ओपन अँड शट की पार्थ पवारनी ती जमीन घेतली। आणि दुसरं म्हणजे अजित पवार यांच्या लोकांनी मदत केली, चौकशीत ढवळाढवळ करतायत, म्हणून अजित पवारांचा राजीनामा झाला पाहिजे आणि पार्थ पवारवर कंप्लेंट द्यायला मी आणि विजय कुमार उद्या पुणे पोलीस स्टेशनला जाणार आहोत। अंजली, तुम्ही जे दावे केलेले ते पूर्ण कागदपत्रांसकट केलेले आहेत आणि ते किमान दिसताना ते गंभीर आहेत आणि त्याची दखल घ्यावी लागेल असंच दिसतंय। बघूयात आता त्याला राज्य सरकार कसा प्रतिसाद देते। तुर्तास धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल।